Okay, so after finishing question number 1 from specific relevance, the question number 1 we have discussed was specific performance of contract. Okay, when code grant, when not grant, who can claim, against whom it can be claimed, all issues about the specific performance of contract we have discussed. Okay, now the remedy number 2 we are going to see, and that is rescission of the contract. हा आता इथे समजून घ्या काय थोडंसं. हा नॉर्मली जर तुम्ही डिक्शनरी मिनिंग बघायला गेला तर रेसिशनचा अर्थ कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करून घेणं. हा त्यामुळे ना ह्याच्या पुढचा क्वेश्चन आपल्याला ह्याच स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट खाली कॅन्सलेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट अशी एक रेमेडी आहे. हा त्यामुळे स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट खाली घेणे रेसिशन आणि कॅन्सलेशन हा हे दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत, लक्षात घ्या. हा त्यामुळे इथे तेवढं कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. रेसिशन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट जर कॉन्ट्रॅक्ट मध्ये कन्सेंट फ्रीली नसेल किंवा कॉन्ट्रॅक्ट वॉइडेबल असेल, वॉइडेबल कॉन्ट्रॅक्टचं काय करून घेतात सांगा तर रेसिशन करून घेतात. आणि कॅन्सलेशन मध्ये काय येईल सांगा तर कॅन्सलेशन मध्ये आपल्याला थोडस वेगळी कन्सेप्ट काय होणार आहे तर येणार आहे वॉइड किंवा वॉइडेबल दोन्हीपैकी काही जरी होत असेल तरी कॉन्ट्रॅक्ट काय करून घेता येतं आपल्याला तर कॅन्सल करून घेता येतं. ओके, त्यामुळे वॉइडेबल मध्ये जनरली प्री कन्सेंट नसते, तुम्हाला माहित आहे. हा तर वॉइडेबल जर कॉन्ट्रॅक्ट असेल तर कुठल्या रेमेडीला जातो आपण तर रेसिशनच्या. पण वॉइडेबल किंवा वॉइड पैकी काही जरी कॉन्ट्रॅक्ट असेल तरी कुठल्या रेमेडीला जातो आपण तर कॅन्सलेशनच्या रेमेडीला जातो. सो फॉर स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट पर्पज एवढं लक्षात ठेवा की रेसेशन आणि कॅन्सलेशनचा अर्थ सेम नाही आहे. ह्या दोन रेमेडी आहेत, दोन सुट्ट्या वेगवेगळ्या रेमेडी आहेत. स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट खाली रेसेशन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट वेगळी रेमेडी आणि कॅन्सलेशन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट वेगळी रेमेडी आहे. रोमन 1 इंट्रोडक्शन. हा सेक्शन 27 ऑफ द स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट डील विथ द रेसेशन. रेसेशन म्हणजे कॉन्ट्रॅक्टला संपवणे. रेसेशन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट मीन्स पुटिंग एन एंड टू द कॉन्ट्रॅक्ट विच स्टिल ऑपरेटिव्ह आणि मग त्याला वॉइड बनवणं अँड मेकिंग इट नल अँड वॉइड. हा इट डज नॉट अप्लाय टू द वॉइड कॉन्ट्रॅक्ट. बी क्लिअर. रेसेशनची रेमेडी वॉइड कॉन्ट्रॅक्ट मध्ये अवेलेबल नाहीये. हा सेक्शन 27 स्टेट द प्रिन्सिपल अपॉन विच रेसेशन कॅन बी ऑर्डर. ओके, बघा आता महत्वाचं वाक्य अंडरलाईन करायचं परीक्षेत. स्पेसिफिक परफॉर्मन्सच्या बरोबर उलटी रेमेडी म्हणजे रेसेशन आहे. स्पेसिफिक परफॉर्मन्स मध्ये आपण काय म्हणतोय जे कॉन्ट्रॅक्ट मध्ये ठरले तेच पाहिजे आणि उलट रेसेशन मध्ये म्हणतोय की शक्य नसेल तर सरळ कॉन्ट्रॅक्ट काय करा तर रद्द करा, पुट एन एंड संपवा. हा शेव करा. रेसेशन रेमेडी इज अपोजिट टू द रेमेडी ऑफ द स्पेसिफिक रिलीफ. ओके, दिस इज रिव्हर्स टू द स्पेसिफिक रिलीफ. स्पेसिफिक परफॉर्मन्स मध्ये तुम्हाला रिलीफ ग्रँट केली जाते तर रेसेशन मध्ये समोरच्या पार्टीला कॉन्ट्रॅक्ट मधनं काय केलं जातं तर डिस्चार्ज केलं जातं. सो रेसेशन अंडर सेक्शन 27 ऑफ द स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट 1963 कॅन बी डिस्कस्ड ॲज अंडर. रोमन 2 रेसेशन ऑफ द कॉन्ट्रॅक्टचं काय बघतो आपण तर मीनिंग. हा रोमन 2 पॉइंट आला तिथं. रेसेशन म्हणजे टर्मिनेशन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट किंवा कॉन्ट्रॅक्टला अॅनल करून घेणं, रद्द करून घेणं. हा दिस रेमेडी इज अ कॉन्ट्रॅरी टू स्पेसिफिक परफॉर्मन्स तुम्हाला सांगितलेला. स्पेसिफिक परफॉर्मन्स मध्ये तुम्हाला रेमेडी रिलीफ ग्रँट केली जाते. हा तर रेसेशन मध्ये समोरच्या पार्टीला डिस्चार्ज केलं जातं. पार्टीज वरती कॉन्ट्रॅक्ट आता बाइंडिंग राहत नाही. हा म्हणजेच रेसेशन एक इक्विटेबल रिलीफ आहे ज्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट काय केलं जातं तर रिवोक किंवा अब्रॉगेट केलं जातं आणि कॉन्ट्रॅक्ट रिवोक केल्यामुळे पार्टीज आर डिस्चार्ज फ्रॉम द कॉन्ट्रॅक्ट. पार्टीज कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन मधनं काय होतात सांगा तर डिस्चार्ज होतात तिथं. आता रोमन 3 करायचा. रेसेशन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट अंडर सेक्शन कुठलं सांगत 27. हा आता तुम्हाला माहित आहे आपल्याला कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये रेमेडीज फॉर द ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट दिलेल्या आणि तिथे आपण डिस्कस केलं होतं वेन कोर्ट ग्रँट रेसेशन आणि वेन कोर्ट डिड नॉट ग्रँट द रेसेशन. आता या सेक्शन मध्ये आता सेक्शनच्या भाषेत आलेल्या आणि हेच परत आपण खाली काय करतोय सांग डिटेल मध्ये परत एकदा एक्सप्लेन करतोय. लेट्स सी बघा. Any person interested in the contract may sue to have it rescinded. काय करू शकता सांगा तर तुम्ही रेसेशन साठी सूट फाईल करू शकता. हा and such a rescission may be granted by the court in the following cases. 1 and 2 circumstance मध्ये कोर्ट रेसेशन काय करेल सांगा आपल्याला ग्रँट करेल. ओके, हा बर द कॉन्ट्रॅक्ट इज अ वॉइडेबल. चुकून अंतर पडले ते एकत्र टाका परीक्षण किंवा टर्मिनेबल बाय द प्लेंटिफ. कॉन्ट्रॅक्ट कसं सांगा वॉइडेबल असेल, रेसेशन ग्रँट होतंय
आणि नंबर 2 आठवतं मी तुम्हाला सांगितलेलं ती वकिलांची केस. कॉन्ट्रॅक्ट अनलॉफुल आहे. अनलॉफुल का आहे त्याचं कॉज ऑन द फेस कळत नाहीये, पण त्या कॉन्ट्रॅक्टच्या अनलॉफुल होण्यामध्ये प्लेंटिफ पेक्षा डिफेंडंटची चूक जास्त आहे. वकिलांचं एक्झाम्पल दिलेलं बघा की क्लायंटच्या एका प्रॉपर्टीवर काय चालू होतं सांगा तर लिटिगेशन चालू होतं आणि लिटिगेशन मधली प्रॉपर्टी सोल्ड करता येत नाही. हे क्लायंटला जास्त माहित आहे का वकिलांना लॉचं नॉलेज जास्त असते सांगा तर ऑफकोर्स वकिलांना लॉचं नॉलेज जास्त असते. तरी पण वकील काय करतात सांगा तर क्लायंटची लिटिगेशन मधली प्रॉपर्टी सोल्ड करतात. मग इथे जास्त ब्लेमफुल कोण आहे सांगा तर ऍडव्होकेट आहे. इज अ मोर ब्लेमफुल दॅन द प्लेंटिफ. ज्या वेळेला पण रेसेशन म्हणजे कॉन्ट्रॅक्टचं टर्मिनेशन कोर्ट काय करते तर अलाउ करते. whether contract is unlawful and the defendant is more to blame than the plaintiff. Then इथे काय सांगा तर कोर्ट रेसेशन ग्रँट करेल. आता कोर्ट रेसेशन ग्रँट कधी करणार नाही बघा म्हणजेच तुमची रेसेशनची रेमेडी लॉस्ट होते. कधी कधी बघा नंबर 1 ट्रक वाला एक्झाम्पल. when the plaintiff has expressly or impliedly ratified the contract. plaintiffने expressly किंवा impliedly कॉन्ट्रॅक्टला काय केलेलं आहे सांगा मान्य केले स्वीकारलेलं रॅटिफाय केले म्हणजे त्या ट्रकला तुम्ही वापरला दुसऱ्या वेळेला दुरुस्त करून म्हणजे तुम्ही त्यातले दोष काय केला सांगा तर स्वीकारला. आता तुम्ही कॉन्ट्रॅक्ट काय करू शकत नाही तर रिसाइन करू शकत नाही तिथं. नंबर 2 टेलरचं एक्झाम्पल आठवते तुम्हाला सांगितलेलं. गोइंग टू द चेंज ऑफ सर्कमस्टन्सेस has been taken place since the making of the contract. तुम्ही आता क्लॉथला स्टिच केलाय मग आता क्लॉथ ऍज चेंज करताना नाही ना मॅक्झिमम डॅमेजेस मागू शकता तुम्ही. द पार्टीज कॅन नॉट बी रिस्टोर्ड टू द पोझिशन दे स्टूड व्हेन द कॉन्ट्रॅक्ट वॉज मेड. देन नेक्स्ट वन बघा ज्या वेळेला थर्ड पार्टीनं गुडफेथ मध्ये राईट अक्वायर केलेला आहे मग कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करता येत नाही. when third party have during the subsistence of contract acquired in a good faith without notice and for value 3 मुद्दे त्याला त्या कॉन्ट्रॅक्ट मधल्या वॉइडेबल बद्दल काय माहिती नाहीये त्यामुळे विदाउट नोटीस त्याने घेतलेलं आहे गुड फेथ मध्ये घेतलेलं आहे आणि त्यानं त्याचे पैसे पे करून घेतलेले आहे मग कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करता येणार नाही. आणि चौथा पॉइंट बघा तुम्हाला पार्ट ऑफ द प्रोडक्ट घ्यायचा आहे आणि पार्ट रिसेंड करायचं असं करता येत नाही. एक तर एक्सेप्ट करा फुल्ली किंवा रिजेक्ट करा फुल्ली. त्यामुळे जर तुम्ही पार्ट एक्सेप्ट करत असला तर तुम्ही बाकीचा रेस्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट पण एक्सेप्ट करायला लागेल. जर ते पार्ट पासून कसं नाहीये सांगा तर सेव्हरेबल म्हणजे सेपरेबल नाहीये. when only a part of the contract is sought to be rescinded and such a part is not severable म्हणजे separable from the rest of the contract. डोंट वरी हे मी फक्त सेक्शन वाचून दाखवलेलं आहे. खाली तेच रिपीट लिहायचं आपल्याला परत. रोमन 4 when recession is granted आणि रोमन 5 when recession can be refused. दोन पार्ट मध्ये आपल्याला बघायचं. Let's start with the first part when recession is granted. Number 1 where the contract is voidable. Contract voidable by the plaintiff. Whether the contract is voidable or terminable by the plaintiff. पहिल्यांदा कोर्ट कधी रेसेशन ग्रँट करते सांगा जर कॉन्ट्रॅक्ट voidable असेल तर. आणि आठवतं ना तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट voidable कधी असते सांगा तर कोर्शन अंडर इन्फ्लुएन्स फ्रॉड आणि मिसरिप्रेझेंटेशन ना पार्टीची कन्सेंट घेतलेली असेल तर कॉन्ट्रॅक्ट कसं असते सांगा तर voidable असते. मग voidable कॉन्ट्रॅक्टला ऑप्शन असतो ना पार्टीला एक्सेप्ट ऑर रिसाइंड. तर पार्टीने जर रिसाइंड करायचं ठरवलं आणि सूट फाईल केली तर कोर्ट विल ग्रँट द रेस्ट्रिक्शन if the party's consent to the contract is not taken freely. That means if the consent is caused by coercion, under influence, fraud or misrepresentation. See, when a contract is caused by the coercion, under influence, misrepresentation, fraud, contract का will सांगा तर voidable. A voidable contract माहिती तुम्हाला वन ऑफ द पार्टीचा ऑप्शन न तो आयदर एन्फोर्सेबल आहे किंवा त्याला ऑप्शन आहे तो रिसाइन करू शकतो. voidable contract is an agreement which is enforceable at the option of one or more party thereto but not at the option of other or others. Okay, thus voidable contract may be avoided at the option of party. पार्टीच्या ऑप्शनवर म्हणजे कुठल्या पार्टीच्या खरं लक्षात घ्या काय इनोसंट पार्टीच्या म्हणजे ज्याची कन्सेंट फ्रीली घेतलेली नाहीये त्या पार्टीच्या ऑप्शनला कॉन्ट्रॅक्ट काय सांगा तर एन्फोर्सेबल किंवा नॉट एन्फोर्सेबल त्या पार्टीच्या ऑप्शन वरती डिपेंड आहे. तिथं इलिस्ट्रेशन बघा. ए सेल्स अ फील्ड टू द बी एन बिलिंग शेत विकलं. ओके आता हे शेत विकताना ना त्या शेतावरती एका तिसऱ्या व्यक्तीला येण्या जाण्याचा रस्त्याचा अधिकार होता. मग ए ज्या वेळेला बीला हे शेत विकत होता त्यावेळेला त्यानं बीला सांगायला पाहिजे ना की ह्या शेतातनं सी ला
राईट ऑफ वे आहे वर्षानुवर्षापासून, पण हे त्यांना लपवून ठेवलं. म्हणजे काय केलं सांगा, फ्रॉड. मटेरियल फॅक्ट डिस्क्लोज नाही केलं ना. देर इज अ राईट ऑफ अ वे ओव्हर द फील्ड ऑफ विच अ बी हॅज अ डायरेक्ट पर्सनल नॉलेज, बट विच ही कन्सल्स फ्रॉम द बी. जे तो बी पासून काय करतो सांगा, तर लपवतो तिथं. बी इज एंटायटल्ड टू हाव द कॉन्ट्रॅक्ट रिसाइंडेड. बी कॉन्ट्रॅक्ट काय करू शकतो सांगा, तर रिसाइन करू शकतो. फक्त करेक्शन काय बघा, देर इज अ राईट ऑफ वे ओव्हर द फील्ड ऑफ विच ए हॅज अ डायरेक्ट पर्सनल नॉलेज. नाही, बरोबर आहे, सॉरी. ए ला नॉलेज आहे आणि बी ते लपवतोय, त्यामुळे बी पासून तो ते लपवतो. त्यामुळे बी ला अधिकार आहे की बी त्या ग्राउंडवर कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करू शकतो. केवढं महागातलं शेत तुम्हाला विकलं आणि त्या शेताच्या कोपऱ्यातून एका मागच्या शेतकऱ्याला येण्या जाण्याचा रस्त्याचा अधिकार वर्षानुवर्षापासून आहे. म्हणजे केवढी जागा जाईल विचार करा. हा, हे तू माझ्यापासून काय केलं सांगा, तर कन्सील केलेलंच म्हणजेच फ्रॉड आहे. त्यामुळे त्याला रेसेशनचं राईट आहे तिथं. डन. नेक्स्ट वन बघा, when the contract is unlawful. तुम्हाला सांगितलेलं. हा, याचं सिम्पलेस्ट एक्झाम्पल असं घ्या. एक स्टोरी फॉर्म मध्ये आपण काय करूया, मी आहेच तिथं दिलेलं त्या वकिलांचं एक्झाम्पल नोट डाऊन केलेलं आहे. कॉन्ट्रॅक्ट अनलॉफुल आहे आणि त्याच्यामध्ये डिफेंडंटची चूक जास्त आहे. ओके, थोडस मी ते एक्झाम्पल माझ्या फॉर्म मध्ये समजावून सांगते, मग इथे रीड आउट करूया आपण. हा, बघा काय लिहिलं तिथं. एक ह्या पर्टिक्युलर स्टोरी मध्ये एक ए आहे. हा, ए कोण आहे सांगा, तर ऍडव्होकेट आहे. हा, ए कोण आहे, लॉयर आहे, ऍडव्होकेट आहेत. हा, त्या ऍडव्होकेटचा एक क्लायंट आहे. हा, तो क्लायंट कोण आहे सांगा, तर बी आहे. आणि हा, ही आहे ती बी. ही कोण आहे सांगा, तर क्लायंट आहे एक विडो आहे, हिंदू विडो. हा, ह्या बीच्या प्रॉपर्टीवरती लिटिगेशन चालू आहे कोर्टात आणि त्या लिटिगेशनच्या बाबतीत हा ए ह्या बीचा काय सांगा, तर ऍडव्होकेट आहे. हा, मग आता बघा, ह्या बीच्या प्रॉपर्टीवरती पुढं काय सांगा, तर क्रेडिटरचं लोन काय तर ड्यू आहे. त्यामुळे बी जो आहे ही ती लोन द्यायला लायबल आहे. त्यामुळे तिथे आणखीन एक व्यक्ती कोण आहे सांगा, तर क्रेडिटर. तर त्या क्रेडिटरनी ह्या प्रॉपर्टीवरती काय केलेलं, तर सूट फाईल केलेलं की ह्या प्रॉपर्टीतनं आमचे पैसे काय व्हावे, तर वजा करून मिळावे. म्हणजेच इन ऑल हा, त्या प्रॉपर्टीवर काय चालू आहे सांगा, तर लिटिगेशन चालू आहे. आलं लक्षात तुम्हाला. आता लिटिगेशन मधले असलेली प्रॉपर्टी सोल्ड करायची नसते. याचं जास्त नॉलेज क्लायंटला असेल का ऍडव्होकेटला असेल सांगा, लिस्पेंडन्स डॉक्टरने तुम्हाला सांगितलेलं. हा, ऑफकोर्स याचं जास्त नॉलेज कोणाला असेल सांगा, तर ऍडव्होकेटला. हा, तरी सुद्धा हा ऍडव्होकेट ह्या हिंदू विडोला इंड्यूस करतोय की त्याची जी ह्या विडोची जी ही प्रॉपर्टी आहे ज्याच्यावर लिटिगेशन चालू आहे ते ही ऍडव्होकेटला विकेल. मग त्यामुळे एक कॉन्ट्रॅक्ट झालं कुणामध्ये, हिंदू विडो मध्ये आणि ऍडव्होकेट मध्ये. आणि अकॉर्डिंगली लिटिगेशन मध्ये प्रॉपर्टी विडो कुणाला विकायला लागले, तर ऍडव्होकेटला. मग नंतर आता ती विकताच येत नाही ना, मग ही विडो काय करते सांगा, तर कॉन्ट्रॅक्ट ब्रीच करते. हा, आणि ब्रीच केल्यानंतर ती रेसेशनसाठी सूट फाईल करते की कॉन्ट्रॅक्ट अनलॉफुल आहे, त्यामुळे फुलफिल होणार नाही कॉन्ट्रॅक्ट, कारण या प्रॉपर्टीवरती क्रेडिट असतं देणार, त्यामुळं मला ही प्रॉपर्टी विकता येणार नाही. हा, कोर्ट लगेच रेसेशन ग्रँट करेल. का सांगा, कारण हे कॉन्ट्रॅक्ट अनलॉफुल आहे आणि अनलॉफुल असण्यामध्ये या हिंदू विडो म्हणजे कुणाची सांगा, तर इथे प्लेंटिफ पेक्षा कुणाची चूक जास्त आहे, तर ऍडव्होकेटची. डिपेंडंटची चूक आहे तर जास्त आहे. त्यामुळे ही हिंदू विडो जेव्हा हे सूट फाईल करते ना रेसेशन साठी, कोर्ट की बाबा हे अनलॉफुल कॉन्ट्रॅक्ट रद्द करून द्या, कोर्ट लगेच हे कॉन्ट्रॅक्ट रिसाईन करायला काय करते सांगा, तर ग्रँट करते. हा, लेट मी नो तुम्हाला एक्झाम्पल लक्षात आलं काय बघा. हा, आधी पूर्ण करूया आणि मग सांगा पॉईंट संपला की, मग कॉन्ट्रॅक्ट इज रिसाइंडेड फॉर द कॉजेस नॉट अपॅरंट ऑन द फेस. हा, and the defendant is more to blame than the plaintiff. वकील ह्याची चूक जास्त आहे त्या विडोपेक्षा. हा, an attorney induced the be a client in the widow to transfer the property to him to deceive the be's creditor. Okay, here the parties are not equal in the fault ना, कारण ती बिचारी बाई तिला काय लॉ कळतोय. बी इज एंटायटल्ड टू हॅव द इन्स्ट्रुमेंट ऑफ द ट्रान्सफर रिसाइंडेड. त्या लेडीला पूर्ण अधिकार आहे की ते कॉन्ट्रॅक्ट ती काय करून घेऊ शकते सांगा, तर कॅन्सल करून घेऊ शकते, रिसाइन करून घेऊ शकते. लेट मी नो पॉइंट लक्षात आलं काय सांगा मला सगळ्यांना. ओके ओके ओके, ऑलराईट. हा, पुढे बघा काय लिहिलंय, रेसेशन इन अ सेल ऑर अ लीज ऑफ इमोबल प्रॉपर्टी. हा, सगळंच थोडस क्रिटिकलच असतं. त्या स्पेसिफिक परफॉर्मन्स ऍक्ट एवढा सहजासहजी लोकांना नाही समजत. आता इथे पण तुम्हाला प्रॉपर एक स्टोरी तयार करून सांगायला लागेल. हा, जस्ट एक्सप्लेन यू.
Mr. A is there. Done. Now this Mr. A agreed दोन स्टोरीज आहेत. एक Mr. A आहे, दुसरा Mr. A1 आहे आणि दोन वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट आहे. This Mr. A agreed to sell his property to Mr. B. Okay, लक्षात आलं. आणि इथं Mr. A1 agreed to lease his property, lease भाड्याने देणार to Mr. B1. हे दोघांचे दोन सुट्टे वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट आहेत. डन. लक्षात आलं तुम्हाला. नाव आफ्टरवर्ड A make a breach of contract and denies to sell the property to B. B ला प्रॉपर्टी काय करतोय तर सेल करायला डिनाय करतोय. डन. इकडे पण Mr. A1 make a breach of contract and denies to give the property on the lease to B. B ला ती प्रॉपर्टी लीज वर द्यायला डिनाय करतोय. डन. इथपर्यंत लक्षात आलं. आता हा B ह्या A वर स्पेसिफिक परफॉर्मन्सची सूट फाईल करतोय की नाही, मला डॅमेजेस नको आणि काय नको, मला ती प्रॉपर्टीच पाहिजे विकत, म्हणून हा बी ह्या ए वर काय फाईल करतोय सांगा तर स्पेसिफिक परफॉर्मन्सची सूट फाईल करतोय. अगेन हा B1 पण म्हणतोय की मला काय डॅमेजेस नको, कुठली दुसरी प्रॉपर्टी नको, मला तेच घर भाड्यानं पाहिजे जे कॉन्ट्रॅक्ट मध्ये डिसाइड केलंय. सो अगेन हा B1 ह्या A1 वरती काय करतोय सांगा तर सेम स्पेसिफिक परफॉर्मन्सची सूट काय करतोय तर फाईल करतोय. डन. लक्षात आलं इथपर्यंत सगळी स्टोरी. ह्या दोन्ही मध्ये कोर्टानं काय केलं सांगा तर स्पेसिफिक परफॉर्मन्स ग्रँट केलेला आहे किंवा करणार आहे. आता इन द मीन टाइम ह्या एला आणि A1 ला कळतंय की ह्या बी कडं सेलची जे पेमेंट होणार आहे, कन्सिडरेशन आहे, ते पे करायला पैसेच नाहीये आणि इकडं ह्या B1 कडं त्या लीज डीडचं जे रेंट होणार आहे ते पे करायला पैसेच नाहीये. म्हणून हा ए सेल डीड कॅन्सल करा, रिसाइन करा म्हणून सूट फाईल करतो आणि इकडे हा A1 हे लीज डीड रिसाइन करा म्हणून सूट फाईल करतो आणि कोर्ट पण हे रेजिस्ट्रेशन ग्रँट करेल. कारण जेव्हा आठवा तुम्हाला कालचं सांगितलेलं, तुम्ही स्पेसिफिक परफॉर्मन्सची सूट फाईल करता, यू मस्ट बी रेडी, विलिंग अँड केपेबल ऑफ परफॉर्मिंग युअर पार्ट. स्पेसिफिक परफॉर्मन्स मागताना तुम्ही तुमचा पार्ट परफॉर्म करायला केपेबल पाहिजे ना. तुमच्याकडेच पैसे नाही आहेत द्यायला तर तुम्ही समोरच्याचं कसं स्पेसिफिक परफॉर्मन्स मागताय. त्यामुळे आता ह्यांच्याकडे द्यायला पैसेच नाही आहेत ना, त्यामुळे सेल किंवा लीज फुलफिल होणार नाही ते कॉन्ट्रॅक्ट. म्हणून ए आणि A1 कशासाठी सूट फाईल करायला लागले सांगा तर दे आर फायलिंग द सूट फॉर द पर्पज ऑफ कशासाठी तर रेसेशन ऑफ द सेल ए करतोय, A1 रेसेशन ऑफ द लीज करतोय. त्यामुळे कोर्ट हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते रिसाइन करायला काय करेल सांगा तर ग्रँट करेल. लक्षात आलं काय बघा. Recession in the sale or lease of immobile property, where the court has passed a decree of specific performance of a contract in favor of purchaser or leasee of the property for executing a purchase or lease it, and the purchaser or leasee इथं बघा वाक्य fails to pay the purchase money, पैसेच देत नाही तिथं किंवा other sum he is required to pay, the court may in the same suit of specific performance, वेगळा वेळ वाया न घालवता त्याच दाव्यात कोर्ट लगेच thereafter ऑर्डर करेल की यांच्याकडे पे करायला पैसेच नाहीयेत, तर स्पेसिफिक परफॉर्मन्स कसलं ना, फुकट थोडीच कोण प्रॉपर्टी देणार आहे, तर मग कॉन्ट्रॅक्ट काय करा तर रिसाइन करा म्हणून कोर्ट तिथलं तिथंच काय करेल तर ऑर्डर करेल. आय वेट अ मिनिट, रीड आउट करा, कळलं काय सांगा मला, नाही कळलं तर मग बघा काय ते 99% तर कळेल आता, बट लेट मी नो. So we have discussed when court grant the specific performance of contract. Roman 4 we have discussed. Okay. Now Roman 5 we are going to see the object of the rescission. का grant करते हैं? बरोबर point. Grant करते बघितलं. कधी करते बघितलं. का the object of the provision to allow the rescission is after the decree of specific performance. इकडे तुम्ही स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा दाखल केलाय आणि तुम्हीच तुमचं पार्ट परफॉर्म करत नाहीये, has failed to provide the desired effect, so that separate suit pass करत बसण्यापेक्षा कोर्ट काय करते सांगा त्याच दाव्यात रेजिस्ट्रेशन काय करून टाकते तर ग्रँट करून टाकते तिथं. ओके. नाव रोमन 6 हे तर सगळ्यात सोपं आपल्याला खूपदा गेलेलं आहे. स्पेसिफिक परफॉर्मन्स कोर्ट कधी ग्रँट करणार नाही. when restitution is माझी मिस्टेक आहे, स्पेसिफिक परफॉर्मन्स म्हटलं मी. when restitution is not granted, नंबर 1 बघा, when the contract has been affirmed or ratified by the plaintiff. तुम्हाला त्या वस्तूतले दोष माहिती झाल्यानंतर सुद्धा तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टला रॅटिफाय केला, मान्य केला, स्वीकारला की मग नंतर रिसाइन करता येत नाही. कोर्ट मे रिफ्यूज टू रिसाइन द कॉन्ट्रॅक्ट
तर प्लेंटिफ एक्सप्रेसली किंवा इम्प्लाइडली काय केलं सांगा तर रॅटिफाय केलंय. ट्रकचं एक्झाम्पल लॉंग वर्सेस लिओडची केस. हा लिओड ऍडव्हर्टाइज अ लॉरी इन द एक्सेप्शनल कंडिशन, म्हणजे इथंच तो खोटं बोलतो की लॉरी म्हणजे एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे म्हणून ऍडव्हर्टाइज करतो. लॉंग वेंट टू मिस्टर लिओड प्रिमायसेस टू सी इट. हा गेला प्रिमायसेस मध्ये बघितला. लिओड देन सेड इट कुड डू द 40 काय तर पर आवर मायलेज आहे त्याचं सांगितलं. ऑन अ ट्रायल ही सेड इट डिड 11 माइल टू द गॅलन. मिस्टर लॉंग एवढं काय सांगत घ्यायचं बसायचं नाही काय किती मायलेज अँड ऑल दॅट. हा मी अंडरलाईन करते बघा. हा लिओड ऍडव्हर्टाइज लॉरी एज बिंग अन एक्सेप्शनल कंडिशन. हे घ्या. Mr. Long went to Mr. Liord's premises to see it. Mr. Liord then said it could do 40 per hour mileage. इथपर्यंत घ्या. डायरेक्टली काय करा, मिस्टर लिओड bought it for a $750. Then 2 days later काय झालं बघा तिथं तर लॉरी स्टॉप वर्किंग. ठीक आहे, हे पण घ्या. हा लॉरी काय झालं तर काम करायला बंद केली. तेवढंच घ्या. डायरेक्ट इथं खाली या. The Liord then said he would repair for a half price of the reconstructed dynamo. असलं काय करायचं नाही, एवढंच टाकायचं. मिस्टर लिओड then said he would repair for a half price of the reconstructed. बस. हा किंवा नुसतं हाफ प्राइस पर्यंत घेतलं तरी बस आहे की अर्धी पैसे मी देतो. हा लॉंगनं ते एक्सेप्ट केलं आणि देन परत गाडी चालवली दुरुस्ती केल्यानंतर परत ती मोडली. आता या लॉंगला कॉन्ट्रॅक्ट रिसाईन करायचा पण नाही, तू त्याच्याकडनं अर्धे दुरुस्तीचे पैसे घेऊन काय दिलंस कॉन्ट्रॅक्टला, रॅफर्मेशन रॅटिफिकेशन. आता तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट डिवाइड करता कॅन्सल करता येणार नाही. इट वॉज हेल्ड दॅट द कॉन्ट्रॅक्ट हॅड बीन अफर्म्ड when it was taken back after having been fixed. Okay, he emphasized, Mr. Long chose not to have an expert examine the lorry. On fuel consumption he had a reasonable time to test. बघा एवढं सगळं स्टोरी काय सांगत जायची नाही आपल्याला, काय टेक्निकल गोष्टीला जायचं नाही. इट वॉज हेल्ड दॅट द कॉन्ट्रॅक्ट हॅज बीन अफर्म्ड when it was taken back after having been fixed. बस एवढंच टाकायचं. एकदा तुम्ही दुरुस्ती केल्यानंतर ते स्वीकारलेला आहे त्याला. हा आणि डायरेक्ट शेवटी जायचं. सो ऑन एनी व्ह्यू ही मस्ट हॅव एक्सेप्टेड द लॉरी. बस बिफोर ही पर्पटेड टू रिजेक्ट इट. आता त्याला रिजेक्ट करता येणार नाही का सांगा, कारण त्यानं लॉरी एक्सेप्ट केलेली आहे. हा त्यामुळे तुम्ही इम्प्लाइडली किंवा एक्सप्रेसली त्याला रॅटिफिकेशन दिलं किंवा तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करता येत नाही. हा टेलर वाला एक्झाम्पल पुढचं. आता ड्यू टू द चेंज ऑफ सर्कमस्टन्सेस हा कॉन्ट्रॅक्ट कॅन्सलच नाही करता येणार कारण पार्टीज ओरिजिनल पोझिशन मध्ये रिस्टोर होऊच शकत नाहीत. आता हा द कोर्ट मे रिफ्यूज टू रिसाइन द कॉन्ट्रॅक्ट वर owing to the change of circumstances which has taken place since the making of the contract. ब्रॅकेट मधलं काही घेऊ नका. The parties cannot be restored to the position in which they stood before the contract was made. ओरिजिनल पोझिशन मध्ये त्यांना स्टोर करताच येत नाही. हा टेलरचं एक्झाम्पल आहे. A purchased a suit piece of the cloth from the B end of the contract. म्हणजे voidable आहे A ऑप्शन ना. A get a piece of cloth converted into the suit. शिवून घेतला आता त्यांना. शिवून घेतल्यानंतर अवॉइड करता येईल का नाही. A's right to avoid the contract cannot be exercised because he will not be in a position to return the suit piece cloth. आता cloth परत पाठवता येईल काय तर नाही येणार तिथं. हा सो अगेन ओरिजिनल पोझिशन मध्ये पार्टीजना रिस्टोर करणं पॉसिबल नाही आहे, त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करता येणार नाही. देन नेक्स्ट वन, when third party has acquired the right. I have told you that I put a gun on the head of the Ram and asked to sell his a 70,000 mobile to me for a rupees 7,000. He agreed and he gave me the mobile. Okay, I have told you. He went to his house. He told his parents about what happened with him. Parents want to resign the contract. But they are going to some trip. They thought that they will come back after 2 days and they will find the suit for rescission. And in the meantime, within that 2 days only, I sold the same mobile to the Revati who purchased the mobile from me in good faith for a price and without knowledge of undue influence or coercion I used on the Ram. त्यामुळे आता ह्या थर्ड पार्टीनं एकदा गुड फेथ मध्ये राईट अक्वायर केला फॉर प्राइस विदाउट नॉलेज ऑफ दिस कोर्शन अँड इन्फ्लुएन्स तर मला कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करता येत नाही. राम शुड हॅव बीन अवेअर. ही शुड हॅव बीन अलर्ट अबाउट हिज राईट आणि रिसाइन करायचं तर इमिडिएट सूट फाईल करायला पाहिजे होती, मग भले ते गावाला गेले असते, पण आता त्यांना रेस्ट्रिक्शन करता येणार नाही. The court may also refuse to resign the contract when third party during the subsistence of contract acquired the right as a good faith without notice and for value. Same example in a contract of sale between A and B, A's consent was obtained by misrepresentation, and so he has a right to avoid the contract. म्हणजे राम आहेत. Before A avoid the contract, रामनी कॉन्ट्रॅक्ट अवॉइड करायच्या आधीच मी
म्हणजे बी सेल द गुड्स टू द सी म्हणजे रेवती. हा वाईल सी म्हणजेच रेवती कसं घेतात सांगा गुड फेथ मध्ये विदाउट नोटीस ऑफ द डिफेक्टिव्ह टायटल. बी हॅज अक्वायर्ड अ गुड टायटल टू द गुड्स. आणि ए चा राईट आता म्हणजे रामचा राईट टू अवॉइड द कॉन्ट्रॅक्ट अँड टेकिंग बॅक द गुड्स हॅज कम टू एन एंड. हा आणि लास्ट पॉईंट तुम्हाला सांगितलेलं जर तुम्हाला असं प्रोडक्ट घ्यायचं आहे जे एकमेकांपासून सेव्हरेबल नाही आहे हा आणि तुम्ही म्हणता पार्टच घ्यायचं आणि पार्ट नाही तर असं करता येत नाही. जर तुम्ही पार्ट एक्सेप्ट केलं तर तुम्हाला राहिलेला पार्ट रिसाइन करता येणार नाही. यू हॅव टू एक्सेप्ट वेअर ओनली अ पार्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट इज सॉट टू बी रिसाइंडेड अँड सच अ पार्ट इज नॉट सेव्हरेबल फ्रॉम द रेस्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. हा कोर्ट मे रिफ्यूज टू रिसाइन द कॉन्ट्रॅक्ट रिफ्यूज करेल कोर्ट रिसाइन करायला कारण पार्ट अँड पार्ट एकमेकांपासून सेव्हरेबल नाही आहेत. आणि लास्ट रोमन काय पडेल तो 6-7 वगैरे कन्क्लुजन. इथे असं तुमचं हे रेस्ट्रिक्शन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट मीनिंग ऑब्जेक्ट सेक्शन 27 when court grant restriction आणि when court did not grant the restriction आणि कन्क्लुजन असं म्हणा. सेक्शन 27 चा आन्सर इथे काय होतं तर एंड होतंय. हा हॅव एनी डाऊट विथ द सेक्शन 27? No,